माझ्या नवऱ्याने एका नोकराला घरी आणले, जो दिसायला फारच देखणा होता. एक दिवस रात्री माझा नवरा घरी नव्हता, तर मी नोकराच्या रूममध्ये गेले. जशी मी नोकरासोबत झोपू लागले, तर त्याने असं काही काम केलं की ते पाहून माझ्या अंगाला काटाच उभा राहिला. कारण तो तरुण खूपच देखणा होता, ज्याला काही वेळापूर्वीच माझा नवरा घरी घेऊन आला होता. माझ्या नवऱ्याने दारावरची बेल वाजवताच मी दार उघडले आणि माझ्या नवऱ्यासोबत उभा असलेला तरुण पाहून मी डोळे मिचकवायला विसरून गेले होते. तो तरुण सौंदर्याने भरलेला होता. मी तर हे देखील विसरून गेले होते की त्याच्यासोबत माझा मूर्ख नवरा देखील उभा आहे. माझ्या नवऱ्याने मला दंडाला धरून हलवलं आणि म्हणाला की, "काय झालं आहे? बाजूला हो. रुपेशला मध्ये येऊ दे." त्या तरुणाचं वय 20-22 वर्ष असेल. मागे झाले तर माझा नवरा त्याला आतमध्ये घेऊन आला. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की माझा नवरा त्याला आपल्यासोबत का घेऊन आला आहे. मला बिना ओढणीचं पाहून माझ्या नवऱ्याने रागानेच माझ्याकडे बघितलं. मी घरात एकटीच राहत होते आणि माझ्या नवऱ्याशिवाय इथे कोणीही पुरुष नव्हता, त्यामुळे मी ओढणी घेत नव्हते. पण त्याच्या नजरेने मला जाणीव करून दिली की आज त्याच्यासोबत एक तरुण मुलगा देखील आहे. तर मी पटकन खुर्चीवरची ओढणी अंगावर घेतली. त्या तरुणाने आल्यापासून माझ्याकडे ढुकूनही बघितलं नव्हतं. जेव्हापासून आला होता, मान खाली घालून उभा होता. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, "हा कोण आहे?" तर तो म्हणाला, "हा एक निराधार मुलगा आहे, पण खूप प्रामाणिक आहे, म्हणून मी त्याला आपल्या घरात नोकरी दिली आहे. तो तुला घरातील छोटी मोठी कामे करण्यासाठी मदत करत जाईल." खरं तर ही गोष्ट ऐकून मला वाईट वाटायला हवं होतं. माझा नवरा एका तरुण मुलाला घरातील काम करण्यासाठी घेऊन आला होता. त्याला माहीत होतं घरात दिवसभर मी एकटीच असते. अशातच एक तरुण मुलाला माझ्यासोबत असणं ही चुकीची गोष्ट आहे. पण मला या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. मनातल्या मनात माझ्या नवऱ्याचा या निर्णयाचा मला आनंद होत होता. मी म्हणाले, "तुम्ही तर हे खूप चांगलं केलं, कारण मला घरकाम करणं खूप अवघड होतं आणि मग बाजारातून सामान आणायला की मी थकून जाते." त्यावर तो म्हणाला, "हो, म्हणूनच त्याला कामासाठी ठेवलं आहे, म्हणजे तुला बाहेर जावं लागणार नाही आणि तो घरातील छोटी मोठी कामे देखील करत जाईल." आमचं घर फार मोठं नव्हतं की नोकरासाठी क्वार्टर असेल, म्हणून माझ्या नवऱ्याने घरातील स्टोअर रूम या मुलासाठी रिकामं करून दिलं. माझ्या नवऱ्याने मग तिथे एक बाज ठेवली, पंखा देखील लावला आणि मग एका प्लेटमध्ये त्याला जेवण देखील स्टोअरमध्येच दिलं. तो म्हणाला की कोणतेही काम नसताना त्याला घरामध्ये जास्त फिरून देऊ नकोस. त्याला सांग की स्टोअर रूममध्येच राहत जा. मी म्हणाले, "ठीक आहे." माहीत नाही माझ्या मनात एक विचित्र भावना जागृत झाली होती. रात्रभर मी शांत झोपू शकले नाही. डोळे बंद केले तरी त्या तरुण मुलाचा चेहरा माझ्यासमोर येत होता. माहीत नाही, पण मला का वाटत होतं की लवकर सकाळ व्हावी आणि माझ्या नवऱ्याने कामावर जावं. मी या नोकराला डोळे भरून बघावं, ज्याने एकाच नजरेत मला वेड लावलं होतं. या तरुणाच्या चेहऱ्यावर जेवढे सौंदर्य होते, तेवढे सौंदर्य मी कुठल्याही मुलाच्या चेहऱ्यावर पाहिले नव्हते. पण मला आश्चर्य वाटत होतं की किती विचित्र माणूस आहे. त्याने एकदा देखील नजर वर करून माझ्याकडे बघितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून किचनमध्ये नाश्ता बनवत होते. जेव्हा माझ्या नवऱ्याने स्टोअररूमचं दार वाजवलं, तर तो तरुण मुलगा बाहेर आला. माझा नवरा त्याला म्हणाला की, "तू घरातील सामान घेऊन ये आणि आपल्या मालकीणबाईंसोबत बाकीचे काम कर. नंतर मी तुला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल." ते ऐकून मी मात्र काळजीत पडले होते. माझा नवरा त्याला दुकानात का घेऊन जात होता? त्याने तर त्याला घरातील कामासाठी आणलं होतं. मी ऑमलेट तयार केलं आणि गॅस बंद करून बाहेर आले. मी म्हणाले, "तुम्ही त्याला कुठे घेऊन जात आहात? त्याला तर तुम्ही घरातील कामासाठी ठेवलं आहे." माझं बोलणं ऐकून अगोदर तर माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागाने बघितलं आणि म्हणाला की, "तो पूर्ण दिवस इथे काय करणार आहे? अजून 1 तास आहे. तुला जे काही काम करायचं आहे ते करून घे. मी त्याला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल आणि रात्री पुन्हा घरी येऊन तो घरातली कामे करेल." ते ऐकून मी उदास झाले होते. तो मुलगा किचनमध्ये आला आणि म्हणाला की, "दीदी, काही काम असेल तर सांगा." मी मागे वळून त्याच्याकडे बघितलं तर तो अजूनही मान खाली घालूनच माझ्याशी बोलत होता. तो दीदी म्हटल्यावर तर माझ्या सगळ्या अंगालाच आग लागली होती.
ठीक आहे, मी त्याच्यापेक्षा मोठी होते, पण दीदी नक्कीच नव्हते. मी त्याला रागानेच म्हणाले, हे बघ, माझं नाव सोनाली आहे आणि मी एवढी मोठी पण नाही की तुम्हाला दीदी म्हणावं. मी रागानेच भांडी बेसिनमध्ये ठेवले आणि म्हणाले की हे भांडी धुवून किचन साफ कर आणि मग जा. असं म्हणून मी बाहेर आले. माझा नवरा तयार होत होता. तयार होऊन जोपर्यंत ते नाश्ता करत होते तोपर्यंत त्या तरुण मुलाने किचनमध्ये साफसफाई केली होती. त्याने बाजारातून सामान देखील आणलं होतं. काही वेळातच माझा नवरा आपल्यासोबत त्याला दुकानात घेऊन गेला होता. माहीत नाही, आजचा दिवस मी खूप कष्टाने घालवला होता. जणू वेळ थांबल्यासारखी वाटत होती. आज मी सारखं सारखं घड्याळाच्या काट्याकडे बघत होते. खरं तर रोज माझा वेळ लवकर जात होता, पण घरातील कामातून मला वेळच मिळत नव्हता. मी काळजीने खूपच अस्वस्थ झाले होते. जशी रात्र झाली, माझ्या नवऱ्याची येण्याची वेळ झाली. मी पटकन रूममध्ये गेले, छान कपडे घातले आणि मेकअप केला आणि माझे केस मोकळे सोडले. खरं तर माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले होते आणि मी कधीच माझ्या नवऱ्यासाठी तयार झाले नव्हते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच मी नटून थटून राहत होते, पण त्यानंतर घरातील कामांमध्ये व्यस्त झाले. पण माहीत नाही आज मला का तयार व्हावंसं वाटलं. माझं वय जवळजवळ 30 वर्ष असेल, पण मी दिसायला फार सुंदर होते. मी विवाहित आहे असं पाहणाऱ्याला वाटतही नव्हतं. मी माझ्या नवऱ्यासोबत जायचे तेव्हा सगळे माझ्याकडे हसऱ्या नजरेने बघायचे, कारण माझा नवरा दिसायला अजिबात सुंदर नव्हता. पोट मोठं होतं, उंचीने तो ठेंगणा होता आणि नाकी डोळी देखील खास नव्हता. मी मात्र दिसायला फार सुंदर होते. त्यामुळे माझ्या नोकराचं सौंदर्य पाहून माझ्या मनात दबलेल्या इच्छा लाव्यासारख्या भडकत होत्या. जसा माझा नवरा रात्री घरामध्ये आला, मला पाहून त्याला आश्चर्य वाटलं, पण माझी नजर मात्र त्या नोकरावरच होती. पूर्ण दिवस माहीत नाही मी कसा काढला होता, पण तो एक विचित्र माणूस होता. एक नजर देखील त्याने माझ्यावर टाकली नाही. मी मात्र मनातल्या मनात खूप अस्वस्थ झाले होते. माझा नवरा मला पाहून खूप खुश होता. जेवण झाल्यानंतर तो मला म्हणाला की, सोनाली, आज मी तुला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. तू खूप छान दिसत आहेस. पण मी याच्यासाठी तयारच कुठे झाले होते. ज्याच्यासाठी मी ही सगळी तयारी केली होती, त्याने एक नजर देखील माझ्यावर टाकली नव्हती. मला वाटत होतं त्याने माझ्याकडे बघावं आणि मला बघताच आपली शुद्ध हरपून बसावी, कारण माझं सौंदर्य काही कमी नव्हतं. पण तो तर सरळ स्टोअरमध्ये निघून गेला. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला कुठेही जायचं नाही. असं म्हणून मी रूममध्ये निघून गेले. खूप नाराजीने मी माझ्या हातातील बांगड्या काढून समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवर फेकल्या. माझे दागिने काढले आणि केस बांधून त्याला क्लचर लावलं आणि कपडे देखील बदलले. आता मी विचार करू लागले की कशी मी या तरुणाला माझ्याजवळ येण्यास भाग पाडू. माझ्या डोक्यात एक युक्ती आली. माझा नवरा उठण्यापूर्वी मी गच्चीवर गेले आणि धुतलेले कपडे काढले आणि पायऱ्यांवरून खाली उतरत असताना जाणून बुजून माझा पाय वाकडा केला आणि तोल न सांभाळल्यामुळे मी घरंगळतच पायऱ्यांच्या खाली आले. माझ्या पायाला चांगलीच जखम झाली होती आणि गुडघा देखील सुजला होता. मी मोठ्याने रडू लागले. ते ऐकून माझा नवरा आणि तो मुलगा दोघेही आपल्या रूममधून पळतच बाहेर आले. जेव्हा माझ्या नवऱ्याने मला बघितलं तर विचारलं की काय झालं आहे. मी म्हणाले, माझा पाय मोडला आहे. जेव्हा तो मला उभा करू लागला तर मला खूप वेदना होत होत्या. खरंच माझा पाय मोडला होता. माझ्या नवऱ्याने मला आधार दिला आणि मला गाडीत बसवून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या पायाचे हाड मोडले आहे. पायाला प्लास्टर बांधले आहे आणि मी बेडवर आडवे झाले. माझा नवरा खूप नाराज झाला आणि म्हणाला की आता मी कामावर कसे काय जाऊ. असं करतो की या रुपेशला पाठवून देतो. पण नंतर म्हणाला, याला दुकानातलं जास्त काही माहीत नाही. मी म्हणाले, तुम्ही तुमच्या दुकानावर जा आणि या मुलाला इथे सोडून जा. जर मला काही गरज पडली तर मी त्याला सांगेल. माझ्या नवऱ्याने देखील माझी गोष्ट मान्य केली आणि तो कामावर निघून गेला आणि मला फार आनंद झाला. खरं तर माझ्या गुडघ्यात खूपच वेदना होत होत्या, पण माझं मन मात्र खूप आनंदी होतं. माझ्या नवऱ्याला जाताच
मी त्या मुलाला हाक मारली आणि माझी ओढणी बाजूला करून सोफ्यावर फेकून दिली. जसा तो माझ्या रूममध्ये आला, आपली मान खाली घालून म्हणाला की, काय काम आहे? मला हेच वाटत होतं की त्याने माझ्याकडे बघावं. मी त्याला म्हणाले, इकडे ये. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, तुम्हाला काय हवं आहे? तसं पण मी जेवण तयार केलं आहे आणि किचनची साफसफाई देखील केली आहे. मी त्याला म्हणाले, इथे बस. ते ऐकून त्याची नजर माझ्यावर गेली होती, पण त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि 3-4 पावले मागे झाला आणि म्हणाला की, जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांगा. ते ऐकून मला त्याचा फार राग आला. मी म्हणाले की, माझ्या पायात खूप वेदना होत आहेत आणि मला रूममध्ये भीती वाटत आहे. तू मला आधार देऊन बाहेर हॉलमध्ये बसव. मला वाटत होतं की त्याने माझ्याजवळ यावं. ते ऐकून त्याला आश्चर्य वाटलं होतं. तो म्हणाला की, मी असं करू शकत नाही. रात्री जेव्हा साहेब घरी येतील ते तुम्हाला बाहेर घेऊन जातील. असं म्हणून तो रूमच्या बाहेर निघून गेला होता. मला त्याचा खूप राग आला. तो स्वतःला काय समजत होता? मी जेवढं त्याच्याजवळ जाण्याचं निमित्त शोधत होते, तो माझ्यापासून तेवढाच दूर जात होता. पण एकदा मला ही संधी मिळाली. जसा माझा नवरा कामानिमित्त घराच्या बाहेर पडला, मी जाणून बुजून मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. जशी काय मी खाली पडली आहे. मी बेडचा आधार घेऊन जमिनीवर बसलेले होते. मी कुबडी देखील एका बाजूला फेकून दिली, जशी काय मी बेडच्या खाली पडली आहे. जसा रुपेश रूममध्ये आला, मी मोठ्याने रडण्याचे नाटक सुरू केलं. तो माझ्याजवळ आला आणि नाईलाजाने त्याला मला आधार द्यावा लागला. त्याने माझ्या खांद्यावर हात आणि कमरेवर हात ठेवून मला उठवण्याचा प्रयत्न करताच माझे हृदय जळू लागले. मी खूप आनंदी होते. मला हेच तर हवं होतं. मग हा प्रकार मी चालूच ठेवला. मी अनेकदा त्याला हाक मारायचे. तो बिचारा नाईलाजाने मला आधार द्यायचा. मला वाटत होतं माझी जवळीक त्याला अस्वस्थ करेल आणि तो आणखी माझ्याजवळ येईल. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली होती आणि अजून मला मूलबाळ नव्हतं. माझ्या नवऱ्याने देखील या गोष्टीचं मला आजपर्यंत कधीच टोमणा दिला नव्हता. मी एक सुंदर तरुणी होते आणि जेव्हा पण पार्टीला जायचे तेव्हा सुंदर तरुण मुलांना बघून माझी नजर त्यांच्या अवतीभोवती फिरायची. तरुण आणि सुंदर मुलांना पाहून मला समाधान मिळायचं. त्यावेळी मला माझ्या जवळ बसलेला नवरा खूप वाईट वाटायचा. कधी कधी वाटायचं की मी भावनांच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेतला आहे. मी फक्त पैसा बघितला होता, कारण माझ्या वडिलांच्या घरी पैशांची काहीच कमी नव्हती. त्यावेळी मला वाटत होतं की माझ्याजवळ जर पैसा असेल तर मला आयुष्यातील सगळ्या सुखसुविधा मिळतील. माझा नवरा दिसायला अजिबात चांगला नव्हता. मला वाटलं होतं की काळानुसार माझ्या मनातील ही इच्छा देखील संपुष्टात येईल, पण असं कधी झालं नाही. मला माझा नवरा कधीच चांगला वाटला नाही. हो, हे खरं होतं की मी एका चांगल्या मोठ्या घरात राहत होते. माझ्या रूममध्ये AC होता. खाण्यापिण्याची काहीच कमी नव्हती. पैसे खर्च करताना देखील विचार करावा लागत नव्हता. पण मला माझ्या नवऱ्याच्या सहवासाचा तिरस्कार वाटत होता. तो मला अजिबात चांगला वाटत नव्हता. जेवढा वेळ मी त्याच्यासोबत घालवत होते तेवढंच मी मानसिक त्रासातून जात होते. त्यावेळी ना मला तो आवडला, नाही हे मोठं घर. कधी कधी मला वाटायचं की ही माझी चूक आहे. जर माझा नवरा माझ्या पसंतीचा असता तर मी एका खोलीमध्ये देखील त्याच्यासोबत आनंदी राहिले असते. त्याच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या असत्या. पण आता माझ्या इच्छेचे रूपांतर ईर्ष्येत झाले होते. रुपेशला बघून असं वाटलं की आता माझा शोध संपला आहे. मला वाटत होतं की त्याने माझ्याजवळ यावं, पण तो तर माझ्याकडे नजर वर करून देखील बघत नव्हता. आता माझा पाय बऱ्यापैकी ठीक झाला होता आणि प्लास्टर देखील काढलं होतं, पण त्याने मला आधार द्यावा म्हणून मी जाणून बुजून ओरडत होते. माझा नवरा म्हणाला की, मी तुला एक स्टँड आणून देतो, त्यामुळे तू सहजपणे चालू फिरू शकतेस. आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं आहे की आता तू पायावर भार देऊ शकतेस. मी रागातच माझ्या नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाले की, डॉक्टरांना काय माहीत आहे मला किती वेदना होतात. ते काय मनात येईल ते सांगतात. पण मी हे नाटक देखील किती दिवस करू शकत होते. मला माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडवायचा होता. जेव्हा माझा नवरा दुकानावर गेला तेव्हा मी बघितलं की रुपेश मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होता.
त्याच्याजवळ एक छोटासा मोबाईल होता, पण तो बोलण्यामध्ये व्यस्त होता. आता मी चालू फिरू शकत होते, त्यामुळे मी जाणून बुजून हळूहळू किचनच्या दरवाजापर्यंत आले. तो कुणाला तरी म्हणत होता की मी लवकरच आईला तुझ्याजवळ घरी पाठवेल. आता तर माझी नोकरी देखील लागली आहे. तुझा बाप देखील आता नकार देऊ शकत नाही. मी त्यांना खूप मोठी रक्कम दिली आहे आणि तुला लग्न करून मी शहरात घेऊन येईल. ते ऐकून तर माझे भानच हरपले होते. मी तर रुपेशवर प्रेम करू लागले होते. मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हते. मला वाटत होतं की त्याने देखील माझ्यावर प्रेम करावं, पण तो तर दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीच्या नादाला लागला होता. मी हळूहळू चालत माझ्या रूममध्ये आले. यावेळी मला सगळंच खूप वाईट वाटत होतं. जर ती मुलगी माझ्यासमोर आली तर मी तिचा गळा दाबून खून करीन. रुपेश माझ्याशिवाय इतर कोणत्या मुलीवर कसा प्रेम करू शकतो? मी आरशासमोर स्वतःला पाहिलं. मी खूप सुंदर दिसत होते. हे कसं शक्य आहे की रुपेशला मी आवडत नाही? तो माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे कसा पाहू शकतो? मला हे सहन झाले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रुपेशला हाक मारली. तो माझ्या खोलीत आला, पण मला माझ्या पायावर सुखरूप उभी असल्याचे पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले. तो मला म्हणाला, काय झालं मालकीणबाई? मी म्हणाले, आतमध्ये ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तो आतमध्ये आला. मी त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रेम करते. ते ऐकून त्याला आश्चर्य वाटलं होतं. त्याने पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं होतं, पण तो तिरस्काराने म्हणाला, माझ्याशी असं बोलताना तुम्हाला लाज वाटली नाही का? मी त्याला म्हणाले, तू दिसायला एवढा सुंदर आहेस, त्यात माझा काही दोष नाही. मी माझ्या लॉकरमधून बरेच पैसे काढले आणि ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. मी म्हणाले, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, जर तू माझी इच्छा. माझे बोलणं अपूर्ण होते. त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, यापुढे तोंडाबाहेर एक शब्द देखील काढला तर मी मालकांना सांगेन की तुमचे काय विचार आहेत. मी तर तुम्हाला नेहमीच माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे समजलं आहे. माझ्याबद्दल असा विचार करताना तुम्हाला लाज नाही वाटत का? मला त्याने मारल्याचं दुःख नव्हतं, पण बहीण म्हटल्याचं होतं. मी तुझ्या प्रेमात पडले आहे आणि तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे. मला कुठल्याही किमतीत तुला मिळवायचं आहे. तू ज्या मुलीशी लग्न करण्याबद्दल बोलत होतास, मी तुला तेही करू देणार नाही. आणि तू माझ्या पतीला माझ्याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्यासोबत काय करू शकते याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. मला वेड लागले होते. मी त्याला वेड्यासारखं ओरडत होते. हे ऐकून तो लगेच खोलीतून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो जे काही म्हणाला ते ऐकून तर माझे भानच हरपले होते. तो माझ्या नवऱ्याला म्हणत होता की मी तुमची नोकरी करू शकत नाही. माझा नवरा म्हणाला, काय झालं, का करू शकत नाही? तू हे विसरला आहेस का? तू माझ्यासोबत 2 वर्षाचा करार केला आहेस. माझा नवरा म्हणू लागला की त्या दिवशी तू रडत होतास आणि हात जोडून म्हणत होतास की तुला नोकरी हवी आहे आणि मी तुला नोकरी देऊन 2 महिने झाले नाहीत. तो म्हणाला, मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही. माझा नवरा म्हणाला, ठीक आहे, जे पैसे मी तुला ॲडव्हान्स दिले आहेत ते मला परत दे. पूर्ण 4 लाख रुपये मी यासाठी तुला दिले नव्हते की तू 2 महिन्यातच नोकरी सोडून द्यावी. मी तुला घरात यासाठी ठेवलं होतं की तू एक सभ्य मुलगा आहेस. तू असताना मला काळजी करण्याची गरज नव्हती. माझी बायको एकदम सुरक्षित आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तसं पण उद्या मी 3 दिवसांसाठी शहरात जाणार आहे, त्यामुळे 3 दिवस तर तुला सुट्टी मिळणार नाही. मी परत आल्यावर तू जा आणि माझी दिलेली रक्कम देखील मला परत कर. माझा नवरा 3 दिवसांसाठी बाहेर जात आहे हे ऐकून मला फार आनंद झाला होता. या 3 दिवसात तर मी रुपेशकडून माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेऊ शकत होते. रुपेश ते ऐकून मात्र फार काळजीत पडला होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याची बॅग नेली. तो म्हणाला की त्याच्याकडे जरा लक्ष ठेव, नाहीतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल. पूर्ण 4 लाख रुपये त्याने ॲडव्हान्स घेतला आहे. त्याला पैशांची फार गरज होती. त्याला 4 लाख रुपये देऊन आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचं होतं. आता मला समजलं होतं की तो इथे का काम करत होता. माझा नवरा शहरात निघून गेला आणि रुपेश देखील दुकानावर गेला.
तो रात्री उशिरा आला तर मी दरवाजातच उभी होते. मला पाहून त्याने दुसरीकडे तोंड वळवलं. मी खूप छान तयार झाले होते, पण तो सरळ स्टोअरूममध्ये निघून गेला आणि आतून दरवाजा लॉक करून घेतला. ते पाहून तर मला फार राग आला. मी त्याला म्हणाले की दार उघड. तो म्हणाला, मी दरवाजा उघडणार नाही, तुम्ही इथून जाऊ शकता. मी बऱ्याच वेळा त्याचं दार वाजवत होते, पण नंतर थकून माझ्या रूममध्ये आले. मला त्याचा फार राग येत होता, पण मी लाचार होते. रात्री 3 वाजता माझ्या लक्षात आलं की स्टोअररूमची चावी तर माझ्याजवळच आहे. मी कपाटातून स्टोअररूमची चावी घेतली आणि खूप हळूवारपणे दार उघडलं. समोरच बेडवर रुपेश तोंडावर चादर घेऊन झोपलेला होता. मी हळूवार स्टोअररूमचा दरवाजा बंद केला आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपले. रूममध्ये पूर्णपणे अंधार होता. जसं मी त्याच्या गळ्यात पडले, माझ्या कानात जो आवाज आला ते ऐकून तर माझी शुद्ध हरपली. हा तर माझ्या नवऱ्याचा आवाज होता. मी एकदम उठून बसले. अचानक माझ्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पडला. त्या प्रकाशात मी बेडवर झोपलेल्या व्यक्तीचा चेहरा देखील बघितला होता. तो तर माझा नवरा होता आणि ते सर्व पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला की तुझी प्रत्येक गोष्ट मला रुपेशने सांगितली होती आणि मी खोटं बोललो होतो की मी शहरात जात आहे. मला तुझं सत्य बघायचं होतं. मी रडू लागले. माझं सर्व सत्य माझ्या नवऱ्यासमोर आलं. त्याने मला तिथेच घटस्फोट दिला आणि म्हणाला की सकाळी तू तुझ्या घरी परत जा, कारण मी एका कुरूप स्त्रीसोबत आयुष्य घालवू शकतो, पण एका धोकेबाजसोबत नाही. एखादा पुरुष दिवसभर मेहनत करून आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, यासाठी की त्याच्या बायकोने त्याच्याशी प्रामाणिक राहावं. नाहीतर पैसे देऊन कुठलीही चुकीची स्त्री अंथरुणावर झोपण्यासाठी तयार असते. मी माझं सर्व गमावून बसले होते. बरं झालं असतं मी माझ्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहिले असते तर. जसा एक पुरुष असूनही रुपेश आपल्या होणाऱ्या बायकोशी राहिला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.